देशात लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू आहे। 6 टप्प्यातील मतदान पार पडले आणि आता 7व्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान हे 1 जून रोजी पार पडलं। मात्र तुम्हाला असा प्रश्न कधी पडलाय का की देशातील पहिली लोकसभा निवडणूक कधी झाली होती आणि या निवडणुकीत देशातील कोणकोणत्या कंपन्यांनी आपलं महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं? तर देशातील पहिली निवडणूक कधी आणि कशी झाली होती यासोबतच यामध्ये योगदान देणाऱ्या कंपन्यांबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 2 वर्षांच्या आत निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली। मार्च 1950 मध्ये सुकुमार सेन यांना पहिले निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आलं। यानंतर देशातील पहिली निवडणूक ही 1951 ते 1952 या दरम्यान पार पडली। हिमाचल प्रदेशातील किन्नौर येथील रहिवासी श्याम सरन नेगी हे देशातील पहिले मतदार होते। त्यावेळी लोकांना मतदानाबाबतची माहिती नव्हती आणि यासाठी जनजागृती करण्यासाठी मतदानाचे व्हिडिओ तयार करून ठिकठिकाणी दाखवण्यात आले होते। देशातील पहिल्या निवडणुकीत जवळपास 17 कोटी नागरिकांनी सहभाग घेतला होता आणि यातील 85% लोक असे होते ज्यांना लिहिता वाचताही येत नव्हतं। पहिल्या निवडणुकीवेळी देशात लोकसभा मतदारसंघांची संख्या ही 489 इतकी होती। आता रिपोर्ट्सच्या मिळालेल्या माहितीनुसार या निवडणुकीत 10 लाख रुपये खर्च करण्यात आला होता। भारताच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीचा इतिहास खास आहे कारण ही निवडणूक 489 मतदारसंघांसाठी 25 ऑक्टोबर 1951 या दिवशी सुरू होऊन 21 फेब्रुवारी 1952 पर्यंत म्हणजेच असे 4 महिने चालली होती। आता पाहूयात पहिल्या निवडणुकीत योगदान देणाऱ्या कंपन्या कोणकोणत्या आहेत ते। 7 दशकांपूर्वी ज्या कंपन्यांचा दबदबा होता त्यात टाटा ब्रिटानियापासून गोदरेज इंडस्ट्रीज पर्यंत अनेक कंपन्यांचा समावेश होतो। यातील काही कंपन्या आजही आपलं अस्तित्व टिकवून आहेत आणि वेगाने प्रगती करतायत, तर काही कंपन्या मात्र काळाच्या ओघात लुप्त झाल्यात। भारत आज जगातील वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे। यामध्ये उद्योग जगतातील दिग्गज व्यक्तींचाही मोठा वाटा आहे। स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीपासूनच देशाला वेग देण्याचा प्रयत्न ही मंडळी करत होती। स्वातंत्र्याच्या आधीपासूनच जवळपास 70 कंपन्यांनी व्यवसायाला सुरुवात केली होती। इंग्रजांच्या काळातच यातील बऱ्याचशा कंपन्या सुरू झाल्या होत्या आणि आजही या कंपन्या देश-विदेशात विस्तारलेल्या आहेत। टाटा ग्रुपचा देशातील सर्वात जुन्या व्यापारी घराण्यांमध्ये समावेश होतो। अगदी रोजच्या आहारातील मिठापासून लक्झरी कार आणि विमानापर्यंतचा टप्पा गाठणारा हा उद्योग समूह 1868 मध्ये सुरू झाला होता। देशातील पहिल्या निवडणुकीपर्यंत मात्र तो अफाट वाढला आणि आजही याच टाटा ग्रुपचा जलवा कायम आहे। IT क्षेत्रातील मोठी कंपनी असणारे TCS तसंच टाटा स्टील, टाटा मोटर्स, एअर इंडिया अशा अनेक कंपन्या या टाटा उद्योग समूहाची शान आहेत। खाद्य उद्योगातील मोठी कंपनी म्हणजेच ब्रिटानिया ही कंपनी सुद्धा 1892 मध्ये सुरू झाली होती। बिस्किटापासून ते अनेक खाद्यपदार्थ या कंपनीकडून तयार केले जातात। वाडिया ग्रुपद्वारा स्थापित या कंपनीची सुरुवात ही कोलकाता येथून करण्यात आली होती। देशात ज्यावेळी पहिली निवडणूक झाली त्यावेळेस गोदरेज कंपनी सुद्धा मोठ्या प्रमाणात विस्तारलेली होती। सन 1897 मध्ये आदेश्वर गोदरेज आणि त्यांचे बंधू फिरोजशाह गोदरेज या दोघांनी मिळून या कंपनीची स्थापना केली होती। तर देशाला स्वातंत्र्य मिळण्याआधीच हॅवमोर या कंपनीची सुद्धा सुरुवात सतीश चंद्र चोणा यांनी सन 1944 मध्ये केली। यानंतर अगदी 2 ते 3 वर्षात देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि फाळणी सुद्धा झाली। त्यानंतर सतीश चंद्र यांनी आपला व्यवसाय हा 1951 मध्ये अहमदाबादमधून सुरू केला। तर पहिल्या लोकसभा निवडणुकीवेळी म्हणजेच 1951 मध्ये जानकीदास कपूर यांनी ॲटलस या कंपनीची सुरुवात केली होती। पहिल्याच वर्षी या कंपनीने तब्बल 12,000 सायकल्स तयार करण्याचा रेकॉर्ड केला होता आणि 1965 पर्यंत देशातील ही सगळ्यात मोठी सायकल कंपनी म्हणून सुद्धा नावारूपाला आली होती। परंतु आज ही सायकल कंपनी जवळपास बंद पडली आहे। तसंच HMT कंपनीची स्थापना झाल्यानंतर एका वर्षाने म्हणजेच 1961 मध्ये HMT घड्याळाचं उत्पादन भारतात सुरू झालं आणि 90च्या दशकात तर हा ब्रँड घराघरात पोहोचलेला होता। मात्र आज हाच ब्रँड इतिहास जमा झालाय। तर मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। तसंच यांसारख्याच नवनवीन विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी।